यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्यातल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मतदार आता कोणाच्या बाजूनं कौल देतात यावर या पक्षांच्या अस्तित्वाचा फैसला होणार आहे. आणि त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली. मागं झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा पवारांनी नियोजनबद्ध आखणी केली होती. मोजक्या जागा निवडल्या आणि आपले 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणत सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट दाखवला. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा पवारांनी आपल्या शिलेदारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. पवार दिवसाला 6-6 जाहीर सभा घेत आहेत. प्रत्येक सभेत साधारण 20-25 मिनिटं बोलतायत, ते सुद्धा अगदी मुद्देसूद. एका अर्थी पवारांनी आपल्या शिलेदारांसाठी निवडणूक स्वतःच्या हातात घेतली. पण यावेळी पवारांचा थोडा वेगळा अंदाज दिसून आलाय. पवार सहसा आत्तापर्यंत कुणावरती थेट टीका करायचे नाहीत, हलक्या शब्दात समोरच्याचा समाचार घ्यायचे. पण या निवडणुकीत पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्या काही नेत्यांना, आमदारांना थेट पाडण्याची भाषा केली. यावरूनच पवारांनी या नेत्यांना टार्गेट केल्याचं दिसून येतंय. मग कोण आहेत ते नेते ज्यांना पाडण्यासाठी पवार विशेष प्रयत्न करतायत असं दिसून येतंय? हेच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. मध्यंतरी एका मुलाखतीत पवार म्हणाले होते, याआधी जेव्हा जेव्हा आम्हाला लोक सोडून गेले तेव्हा त्या सोडून जाणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा आमचेच 2-3 लोक जास्तीचे निवडून आले होते. यंदासुद्धा आपल्यासोबत राहिलेल्या 13 आमदारांचे पुढं 50-60 आमदार व्हायला फारशी अडचण मला दिसत नाही. आणि यासाठीच शरद पवारांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या दृष्टिकोनातून सभांचा धडाका लावलाय. सभेत कुणी पवारांचं वय काढलं तर पवार म्हणतात, हे सरकार घालवल्याशिवाय मी म्हातारा होत नसतो. पण या सरकारसोबतच पवारांनी टार्गेट केले ते त्यांना सोडून गेलेल्या काही आमदार आणि नेत्यांना. पवारांच्या काही भाषणांमधून आणि त्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या वक्तव्यांवरून या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. पवारांनी टार्गेट केलेल्या नेत्यांमधलं पहिलं नाव आहे ते म्हणजे येवल्याचे आमदार छगन भुजबळ. राष्ट्रवादी फुटीनंतर पवारांनी पहिली सभा घेतली ती सुद्धा भुजबळांचा बालेकिल्ला असणाऱ्या येवल्यामधूनच. इथं नेतृत्व देण्यात माझी चूक झाली आणि तुम्हाला त्रास झाला, त्याबद्दल तुमची माफी मागायला मी इथं आलोय, असं पवारांनी येवल्यातून त्यावेळी सांगितलं होतं. शिवाय बंडखोरी केलेले सगळेजण पराभूत होतील, माझं वय काढाल तर महागात पडेल, मैं ना टायर्ड हूँ ना रिटायर्ड हूँ, मैं फायर हूँ, असा इशारा देखील पवारांनी पहिल्यांदा इथूनच दिला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शरद पवारांनी येवल्यात सभा घेत भुजबळांना टार्गेट केलं. पवार म्हणाले, छगन भुजबळांना इथं आणून बसवलं ही माझी चूक झाली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं तरी सुद्धा त्यांचे इतर उद्योग सुरूच राहिले. त्यामुळं अशा परिसराचा नावलौकिक खराब करणाऱ्या लोकांना तुम्ही धडा शिकवायचा. हेच काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे आणि या कामात मी तुमच्या पाठीशी आहे. अशा प्रकारे इथून शरद पवारांनी भुजबळांना पराभूत करण्यासाठी माणिकराव शिंदेंना मैदानात उतरवून त्यांना ताकद द्यायला सुरुवात केली असं दिसून आलं. आता छगन भुजबळांनंतर पवारांनी टार्गेट केलेले पुढचे नेते म्हणजे कागलचे आमदार हसन मुश्रीफ. लोकसभा निवडणुकीनंतर पवारांनी लगेचच विधानसभा निवडणुकीसाठी आखणी सुरू केली आणि पहिला डाव टाकला कोल्हापुरातल्या कागलमधून. भाजपा नेते समरजित सिंह घाटगे यांना पवारांनी आपल्याकडे घेतलं आणि हसन मुश्रीफांच्या विरोधात रणशिंग फुंकलं. घाटगेंच्या पक्षप्रवेशावेळी पवारांनी हसन मुश्रीफांवर प्रहार केला. ज्यांना मंत्रिपद दिलं, सगळं गेलं, ते संकट काळात सोडून गेले. पण कागलनं कधीच लाचारी स्वीकारली नाही. तुम्ही परिवर्तन करा, समरजित सिंहांना आमदार करा, ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देऊ, असं वक्तव्य करून पवारांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगेंना ताकद देणार हे स्पष्ट केलं. शिवाय 2 दिवसांपूर्वी घाटगेंच्या प्रचारावेळी काही लोक मोठ्या तोंडानं सांगत आहेत, मी पवारांना सांगून गेलो, आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं, असा हा प्रकार चालू आहे. त्यामुळं अशी भूमिका घेणाऱ्या हसन मुश्रीफ यांना पाडलंच पाहिजे, पाडलंच पाहिजे, पाडलंच पाहिजे, असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केले. त्यामुळं हसन मुश्रीफ पवारांच्या टार्गेटवर आहेत हे स्पष्ट झालं. यानंतर पवारांच्या टार्गेटवर असणारे पुढचे नेते म्हणजे अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे धनंजय मुंडे. अजित पवारांच्या बंडात मुंडे सुरुवातीपासूनच सामील होते असं सांगितलं जातं. त्यामुळे मुंडेंवर सुद्धा पवार नाराज असल्याचं बोललं जाते. आता त्यांची प्रचिती आली जेव्हा पत्रकारांनी एकदा पवारांना धनंजय मुंडेंच्या विषयी प्रश्न विचारला. मुंडेंचं नाव ऐकता शरद पवारांनी पत्रकारांना मध्येच थांबवलं आणि म्हणाले, असे प्रश्न मला परत विचारू नका. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांची लायकी तरी आहे का? त्यांना कशा कशातून बाहेर काढले हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल. एक उदयोन्मुख तरुण म्हणून त्यांना जबाबदारी दिली, असं असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागलेत. मी त्यांच्याबाबत आज जे बोलतोय ते शेवटचं, यापुढं मी कधी बोलणार नाही. पवारांनी यावेळी बोचरी टीका केली नाही.
पण धनंजय मुंडेंना इग्नोर करून शरद पवारांनी धनंजय मुंडे आपल्या टार्गेटमध्ये असणार आहेत हे अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं. शिवाय परळीमध्ये राजेसाहेब देशमुखांच्या रूपानं पवारांनी मुंडेंविरोधात मोठं आव्हान उभं केलंय. त्यांच्या प्रचार सभेत शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये 3 जणांचा समावेश होता. आता हे 3 जण कोण हे सांगायची गरज नाही, परंतु पुरोगामी महाराष्ट्रात बीड जिल्हा आदर्श होता. ज्यांनी पक्ष फोडला त्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श पण उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय. त्यांना पराभूत करा, मुंडेंना आमदार केलं, विरोधी पक्षनेते केलं, मंत्री केलं, परंतु अलीकडे परळीत काय चाललंय हेच मला कळत नाही. इथं व्यवसाय करणं अवघड झाले, गुंडगिरी वाढले. त्यामुळं लोकांनी एकत्रित येऊन गुंडगिरी संपवावी असं मी आवाहन करतो. यावरूनच शरद पवारांनी धनंजय मुंडेंविरोधात सुद्धा आपली चाल खेळल्याचं दिसून आलं. आता यानंतर पवारांनी टार्गेट केलेले पुढचे नेते आहेत ते म्हणजे दिलीप वळसे पाटील. पवारांनी वळसे पाटलांच्या मतदारसंघात जाऊन माझं तुम्हाला एकच शब्द आहे, वळसे पाटलांना 100% पराभूत करा 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 असा इशारा दिला. वळसे पाटलांना पवारांनी अशा प्रकारे टार्गेट केलं यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलाय. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि आता शरद पवारांच्या टार्गेटवर असणारे पुढचे आणि महत्त्वाचे नेते म्हणजे अजित पवार. आपण उभा केलेला पक्ष फुटला, त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्यापासून काढून घेतलं गेलं, आपल्या नेतृत्वावरून टीका झाली आणि हे सगळं करणारे आपले स्वतःचे पुतणे होते. त्यामुळं अजित पवारांवरती शरद पवार नाराज असणार यात शंकाच नाही. लोकसभा निवडणुकीत सुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार फाईट बारामतीमध्ये पाहायला मिळाली. जरी उमेदवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असल्या तरी इथून फाईट झाली ती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी. या पहिल्या फाईटमध्ये शरद पवारांनी विजय मिळवला. आता या विधानसभेच्या अनुषंगानं शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी दुसरी फाईट होताना दिसून येते. बारामती मतदारसंघातून अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ही लढत टफ असणार आहे आणि त्यामुळंच अजित पवार कित्येक वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीतच अडकून राहिल्याचं पाहायला मिळालं. आत्तापर्यंत अजित पवारांनी आपल्या विरोधी नेत्यांच्या मिमिक्री केल्याचं आपण पाहिलं. इथपर्यंत की मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपले पुतणे रोहित पवारांची सुद्धा मिमिक्री केली. परंतु यंदा शरद पवारांनी अजित पवारांची मिमिक्री केल्यामुळं शरद पवार अजित पवारांना थेट टार्गेट करताना दिसून आलेत. वेळोवेळी शरद पवारांनी अजित पवारांविषयी स्पष्ट भूमिका मांडली. मध्यंतरी एका मुलाखतीत शरद पवारांनी स्पष्ट केलं की त्यांनी स्वीकारलेला विचार आणि आमची विचारधारा वेगवेगळी आहे, त्यामुळे त्यांच्याशी संगनमत होऊ शकत नाही हा उल्लेख सुद्धा पवारांनी केला. शिवाय अजित पवारांच्या विरोधात रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि उमेदवार असणारे स्वतः योगेंद्र पवार शिवाय संपूर्ण पवार कुटुंबीय प्रचारात सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या टार्गेटवर असणारे मुख्य नेते आहेत. हा व्हिडिओ बनवेपर्यंत शरद पवारांचं बारामतीतलं सांगता सभेतलं भाषण झालं नाही. त्यामुळं आता इतर नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन शरद पवारांनी त्यांना 100% पाडा असा इशारा दिला. तसाच इशारा ते बारामतीतून देतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार बारामतीतून कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. अशा प्रकारे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि स्वतः अजित पवार या 5 बड्या नेत्यांना शरद पवारांनी टार्गेट केल्याचं दिसून आले. आता या नेत्यांसोबतच सुनील टिंगरे, सुनील शेळके, अतुल बेनके, मकरंद पाटील आणि अशा इतर नेत्यांवर सुद्धा पवारांनी वेळोवेळी टीका करून त्यांना टार्गेट केल्याचं जाणवून आलं. मात्र महत्त्वाचे ठरतात हे आत्ता सांगितलेले महत्त्वाचे 5 नेते. मग आता पवारांनी मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे सोडून गेलेल्या आमदारांपैकी किती आमदारांचा पराभव होतो आणि शरद पवारांनी उभ्या केलेल्या नवीन शिलेदारांपैकी किती शिलेदार महाराष्ट्र विधानसभेत निवडून जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? शरद पवारांनी टार्गेट केलेल्या या 5 नेत्यांपैकी कोणते नेते शरद पवारांचं आव्हान पत्करून विधानसभेत निवडून येतील? या 5 नेत्यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी जे डाव टाकलेत ते डाव बरोबर बसलेत का? आणि आगामी निवडणुकीत शरद पवार या नेत्यांसाठी वरचढ ठरणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.